हॅलो, नमस्कार. मी स्नेहा, मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर ही पंक्ती तुम्ही माझ्याकडे खूप वेळा पाहिली असेल, म्हणजे माझ्या घरात. तर मी महालक्ष्मीच्या पूजेत म्हणा, दिवाळीत म्हणा, दिवाळीत काही DIY केले, त्यात पण मी अशा यूज केल्या होत्या. तर माझ्याकडे अशा 6 होत्या. तर 3 एक तर फुटलं माझं ते DIY केलं म्हणून, मग एक एक्स्ट्रा तिथं लावावी लागली आणि 3 आत्ता माझ्याकडे उरलेल्या आहेत. तर त्यातल्या 2 मी इथं DIY करते. तर मी इथं मोल्डेड क्ले घेतला आहे, तुम्हाला दाखवलं मी मोल्डेड क्ले. तर ते 2 पॅकेट असतात, तर त्याला दोन्हीला मिक्स करून असं एक बनवायचं असतं. तर मग मी दोन्हीला हे करून एक बनवलं आणि त्याचे पण 2 भाग केलेत. तर मला काय बनवायचं ह्याचं ते सांगते अगोदर. तर मला ना इथं अशी धूपदाणी बनवायची आहे ह्याची, म्हणजे मातीच्या मिळतात बघा अशा धूपदाणी, ज्याला असं हँडल असतं असं धरायला कपासारखं. तर तसं मला बनवायचं आहे. कारण तुम्ही इथं पाहू शकता, इथं काळा डाग पडलं आहे ना. तर मी ह्याच्यात ना धूप लावलं होतं 2-3 वेळा, पण त्यांना काय होतं, धरायला खूप म्हणजे असं हार्ड जातं. असं खालून कसं धरणार ना, आणि वरतून धरलं तर ते माती गरम होती लवकर, त्यामुळे मग ते वरती पण भाजतं थोडंसं. त्यामुळे म्हणजे लवकर नाही होत गरम, पण गार लवकर होत नाही. आणि आपल्याला ते सगळ्या घरात जर धूप फिरवायची असेल ना, तर मग खूप असं हे होतं की नाही का, कसं फिरवायचं. आणि मला हे आवडतं आहे मातीच्या भांड्यात धूप लावायला सध्या, म्हणून मग मी म्हटलं ह्याला काहीतरी जुगाड करू आपण. तर मग मी मोल्डेड क्ले घेतला आणि त्याला असं पद्धतीने चिटकवते, जेणेकरून त्याला हँडल होईल. तर मग मला असे 2 बनवायचे होते, एक बाहेर लावायला, एक घरात लावायला. 2 असलं ना कुठेही लावता येतं, कधी तुळशीचे तर असं नाही का. म्हणजे मी माझं तर कंटिन्यू ह्याच्यात दरवाज्यात तर मी धूप लावतच असते. तर मग तिथं लावायला, आणि दरवाज्यात कसं येता जाता समजा जर लागलं पडलं तर फुटायचे चान्सेस असतात. तर त्याच्यामुळे मग हे असं हँडल असेल ना, तर ते असं दणकट राहील आणि एक साईडला ठेवता येईल मला, फुटणार तर नाही. आणि इतक्या जवळ दिव्याच्या आणि ह्याच्या कोणी जात पण नाही मेन म्हणजे. आणि तर अलीकडनंच येतात आणि मला तर माहीत असतं मी कुठं काय लावलं, त्याच्यामुळे टेन्शन नाही एवढं. पण त्याच्यामुळे मग मी हे हँडल बनवते. तर असं ते पंतीसारखं होतं ना अगोदर खाली असं ग्लाससारखं, तर त्याने खूप लुंडकायचं. पण हे केल्यानंतर ना, मी तुम्हाला दाखवेन पुढं, बिलकुल असं हालत नाही आहे, जड पण झाले ते जागेवर. आणि मी अगोदर हे असं लावलं होतं ना, तर ते मला काही असं छानच नव्हतं वाटत. तर मग आता मी हे दुसरं प्रकार ट्राय केला आहे आणि मी त्याच्यावर पण ते ठेवून बघते खाली की हे बसतं आहे का. आणि ना मग जे बसलं आहे, मला हे जाणवलं ना की हे छान पण दिसते आणि बसतं आहे पण. तर मग मी त्याला फायनल करून टाकलं आणि मग असं साईडला त्याचे थोडे थोडे दाबून ना असं प्रेस करून त्याला चिटकवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कपासारखं नाही का, असं एकजीव करण्याचा प्रयत्न केला. आणि खूप छान चिकटलं गेलं ते. नंतर मी त्याच्यात ना कसल्याही प्रकारचा फेविकॉल वगैरे असं काही नाही वापरलं, पण छान चिटकल्या पण गेलं. आणि हे ॲक्च्युली मातीचं आहे, याला फक्त कलर गोल्डन आहे. तर खूप सुंदर दिसतात या पंत्या. आणि मला ना त्या मी जेव्हा बाजारात बघितल्या आणि त्या क्षणी आवडल्या होत्या, मी लगेच घेऊन टाकल्या. पण मी त्याच्यात ना कधी पंत्या नाही लावल्या, ते ॲज अ डेकोरेशन वगैरे ह्याच्यातच यूज केलं मी त्याला. पण छान वाटत होतं ते आणि मस्त मला आवडलं पण होतं. तर मी ह्याचसाठी ठेवलं होतं की मी याचं काहीतरी करीन, पण माझ्या डोक्यात आयडिया नव्हती ही. पण जेव्हा मला धूप लावायच्या वेळेला माझ्यानं मी ते पंती घेतली ना, तर 1-2 दिवस मी त्याच्यातच लावलं पण धूप. पण ते मला ना अडचण जाणवायला लागली थोडीशी, ते लुंडकते असं वाटलं. तर मी म्हटलं त्याला असं थोडंसं स्टँड पण होईल म्हणून मी असं बघा तुम्ही खालच्या बाजूने मी लावलं आहे ते मोल्डेड क्ले, म्हणजे असं मागं पण ते लुंडकल्या जाणार नाही म्हणून. आणि एक अशा पद्धतीचं स्टँड पण झालं आहे त्याला. आणि मोल्डेड क्लेमुळं असं ते जड पण झालं आहे, नाही तर अगोदर ना खूप हलकं फुलकं होतं ते असं. आणि खाली बेस छोटा आणि वरती मोठा असल्यामुळे ना ते लुंडकण्याची पण शक्यता होती आणि बऱ्याच वेळा ते व्हायचं पण तसं. आणि ते एकदा तर माझ्या हातावरच धूप आली होती. मी अशी म्हणजे वरतीच धरणार ना आपण, कुठं धरणार, आणि मी असं वाटीसारखं धरलं त्याला आणि ते माझ्या बोटावर अंगठ्यावरच धूप आली होती. मग मी तेव्हाच ठरवलं की याला ना असं काहीतरी पाहिजे, किंवा मग असं भांडं पाहिजे ज्याला हात म्हणजे असं धरायला आहे. तर मी मातीची अशी पाहिलेली होती बऱ्याच वेळा,
की ज्याला असे धरायला असतात, म्हणजे विकत भेटतात असे मातीचे पण मला ना कुठं काही असं दिसतच नाही. आमच्या इकडे एवढं काही नाही आहेत मातीच्या वस्तू, आणि असलं तरी ना माझं नाही जाणं होत, स्पेशली पिल्लू असल्यामुळे. आणि पण कामात असतात, एकच दिवस त्यांना रविवारचा मिळतो आणि आपण फिरायचं तरी किती असं वाटतं. म्हणून मग माझं असं स्पेशली बाहेर नाही जाणं होत. यात्रेत वगैरे कुठं काही दिसलं तर मी घेत असते, किंवा बाहेर मग नगरला वगैरे गेलं तर घेत असते. पण मातीच्या वस्तू सहसा ना नर्सरी, असं इकडं नर्सरीच्या तिकडं अशी मातीच्या वस्तूंची दुकानं वगैरे असतात, पण तिकडं MIDCकडे वगैरे असतात आमच्या इकडं, पण तिकडं काही माझं स्पेशली जाणं होत नाही. येण्या जाण्याच्या रस्त्यात जर भेटलं कधी अलीकडं तर मग मी बघत असते. तुम्ही तर पाहिलं मला दह्याचं भांडं शोधायला पण किती वेळ लागला, तर मग म्हटलं आपलं घरच्या घरीच असा जुगाड करावा, म्हणून मग मी असा जुगाड केला. मग 4-5 तास त्याला सुकू दिलं, आणि छान सुकल्यानंतर ना मी 4-5 तास नाही, सॉरी रात्रभर सुकू दिलं होतं त्याला मी. आणि मग सुकल्यानंतर ना ते चांगलं दणगट झालं. मला हे जाणवलं ना, मग मी त्याला कलरिंग करते. तर कलरिंगमध्ये ना मला चॉकलेटीज कलर द्यायचा होता मातीसारखा, तर तसाच मी कलर इथं मिक्स करून घेतला आहे. तर मस्त असा कलर देते मी. आणि कलर थोडा पातळ झाला ना तर तो असा बसत नव्हता, त्याला 2-3 कोट द्यावे लागतील. ॲक्च्युली मी हा कलर बनवला आहे रेड आणि ब्लॅक कलरमध्ये, आणि माझा ब्लॅक कलर ना थोडा सुकला आहे, तर मी त्यात थोडंसं पाणी मिक्स केलं. ॲक्रेलिक कलरमध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं, आणि त्याचं फक्त ब्लॅक कलर ते थोडंसं घेतलं ते पाणी, आणि त्यामध्ये थोडा रेड मिक्स केला, म्हणजे ते चॉकलेटी कलर होईल म्हणून. आणि झाला पण खूप सुंदर झाला. पण नंतर ना ते गोल्डन कलर होता ना खाली, आणि त्या गोल्डनमध्ये हा चॉकलेटी मिक्स झाला ना, तर सुकल्यानंतर ते थोडंसं असं डार्क झालं आहे. तर तुम्हाला पुढे दाखवेलच मी सुकल्यानंतर थोडासा डार्क झाला आहे. पण ठीक आहे, त्याला काही नाही, एवढं कलरपाशी काही नव्हतं माझं. पण मी त्या गोल्डनमध्ये पण लावत होते, पण ते जे मी लावलं मोल्डेड क्लेचं ते असं ठिगळं दिल्यासारखं नको दिसायला, म्हणून मला ते असं एक आहे असं दाखवायचं होतं, म्हणून मी त्याला कलर केलं. नाहीतर माझं कलरपाशी काही नव्हतं, कारण ना तसं पण ते धूप लावून थोड्या दिवसांनी काळच पडणार आहे, त्याच्यामुळं कलरचं काही नाही. पण फक्त ते जे लावलं आहे ना ते नको असं वाटायला की दुसरं काहीतरी लावलं आहे, मग ठिगळ दिल्यासारखं वाटलं असतं. म्हणून मग त्याला आता असं कलर करून घेतला आहे मी, आणि खूप छान दिसत होतं कलर केल्यानंतर पण. आणि तुम्ही मला पुढे सांगालच, बघूनच तुम्ही स्वतः सांगाल की खूप सुंदर दिसतंय म्हणून. आणि असं काहीतरी माझं चालूच असतं घरात, काही ना काही कशापासून काय बनवायचं. बऱ्याचशा गोष्टी तर मी शेअरसुद्धा नाही करत, कारण काय होतं ना, असं वाटतं की समोरच्याला आवडतंय का नाही आवडतंय, उगाचच आपण शेअर करून काही अर्थ नाही ना. आणि म्हणून मग जेवढ्या गोष्टी शेअर करण्यासारख्या तेवढंच करते मी. असं वाटलं मला शेअर करावं म्हणून करते. तर अशा पण त्या मे बी बऱ्याच जणांच्या घरात असतील, कारण मार्केटमध्ये आलेल्या होत्या विकायला, त्यामुळे बऱ्याच जणांनी घेतल्या पण असतील दिवाळीच्या टायमिंगला. म्हणजे नगरमध्ये तरी होत्या, कारण नगरमध्ये भरपूर ठिकाणी अशा पाहिल्या होत्या. मी यावर्षी पण होत्या आणि मागच्या वर्षी पण होत्या. तर बऱ्याच जणांकडे असतील तर मग ते फेकून देण्यापेक्षा त्यांना यूज होईल असं काहीतरी केलं तर, म्हणून मग मी शेअर करते आहे. तर झालं आता बऱ्यापैकी सगळीकडं कलर करून. आणि येताना इथं ते ओला असल्यामुळे मला दोन्ही साईडनी नाही धरता येते ना, त्या अगोदर पंतीला दिलं आणि मग नंतर मी ते आपण बसवलं आहे ना हँडल त्याला देईल. आणि तोपर्यंत मग दुसरी पण पंती आता मी कलर करायला घेतली. तर ही ना थोडीशी काळी पडलेली होती, म्हणून मला वाटलं त्याच्यावर बसतो की नाही कलर, पण काही नाही, बसून गेला. आणि ती पण पंती कलर करून झाली. आणि आता इथं ना त्यांना असं ठेवलं आहे मी, किचन ओट्यावरच करत असते मी अशा काही, म्हणजे मग ते तिथल्या तिथं घासल्या धुतल्या जाताना खाली फरशीवर डाग पडले ना मग ते निघत नाही, पण किचन ओट्यावरचे निघतात, कारण तिथं कंटिन्यू आपलं पाण्याचा वावर असतो ना, त्यामुळे मग आता म्हणजे ह्याला असं ठेवलं आहे. आणि तसंच मी त्याचा हँडल पण कलर करून घेते. तर हँडल कलर केल्यानंतर तर खूप सुंदर एकदम ॲक्च्युअल मातीचं असल्यासारखंच वाटत होतं ते.
तर तुम्ही बघाच पुढे की कसं वाटतं मला सांगा कमेंट करून. आणि हे बघा आता ना मी ह्याला पूर्ण कलर दिलं, पूर्ण वाळवलं मी उन्हात त्याला. आणि आता बघा उन्हात वाळवल्यानंतर कसं दिसतंय, एकदम असं कपाच्या दांडीसारखी दांडी आली आणि असं मला धरायला पण खूप छान वाटतंय, असं ओवाळायला, आरती फिरवायला किंवा मग ह्याच्यातून असं धूप असं आपण हाताने असं फिरवतो नाही का, तर तसं करायला पण छान वाटतंय. आणि म्हणजे मी चारी बाजूनी तुम्हाला दाखवते की असं कसं भारी वाटते. मला तर खूप आवडलं हे. आणि असं आपण धूप देतो आरतीसारखी तशी घरात फिरवायला पण छान आहे आणि खूप सुंदर वाटतंय. तर मला कमेंट करून सांगा नक्की हे कसं वाटतंय. आणि त्यानंतर ना मी रथसप्तमीच्या दिवशी माझ्या जाऊबाईंच्या घरी हळदी कुंकू होतं ना, तर तिथे गेले होते. तर तिथल्या काही क्लिप मी ॲड केलेल्या आहेत. तर खूप सुंदर रांगोळी काढली होती मुलींनी आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. खूप छान वाटतं असं काहीतरी क्रिएटिव्ह बघितल्यावर. आणि ह्या मुली खूपच क्रिएटिव्ह आहेत, म्हणजे माझ्या जाऊबाईंच्या मुली आहेत ना, तर खूप छान केलं आणि मुलींनीच केलं सगळं. तर मी पुढे दाखवेलच तुम्हाला की हे बाई ह्या मुली, मी त्यांना म्हणलं तुम्ही सगळ्या या, म्हणजे मला दाखवता येईल तुम्ही सगळ्यांनी मिळून हे केलं. खूप सुंदर. ह्या माझ्या जाऊबाई आहेत आणि सगळ्यात मोठ्या आहेत, सख्या चुलत जाऊबाई आहेत. आम्ही सगळ्याजणी 6 जणी आहेत सगळे मिळून. तर ह्या 1 नंबर आहेत आणि माझा 5वा नंबर आहे. तर हे बघा, आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं. तरी मी त्यांना एक सजेस्ट केलं की त्यात ती पणती ठेवा, खूप सुंदर दिसेल आणि पाण्यात दिवा ठेवला ना छान दिसतं. आणि त्यानंतर इथं त्यांनी मस्त विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मांडली आहे, तिळगुळ मांडलेले, ते तिळगुळाचं जसं करतात ना तसं केलेलं आहे. आणि नाश्त्याला तर इतकं सुंदर दाल पकवान, नाही सॉरी, पापड भाजी इथली नगरची फेमस आहे ना, ते दाल पकवानसारखंच आहे थोडंसं, पण थोडं वेगळं आहे. ह्याच्यात बटाट्याची भाजी यूज केली जाते. आणि आता ना त्या बनवत पण होत्या, तर मी मग शूट घेतलं त्यांचं, त्यांनी ते कसं बनवलं आहे काय, तर त्या डिटेलमध्ये तुम्हाला सांगतील. तर आता मी ना त्या ओरिजिनल व्हॉईसमध्ये व्हिडिओ शेअर करते. पण त्या अगोदर ना मला मुलींचं खूप कौतुक करावंसं वाटेल, म्हणजे खूप छान त्यांनी अरेंज केलं. मम्मीला खूप मदत करत होत्या आणि खरंच मुली असाव्यात तर अशा आईला मदत करतात आणि सगळं घरातलं पण मॅनेज करतात. आणि त्यांना खूप छान वाटत होतं सगळं, त्यांना हौस होती सगळी हळदी कुंकवाची वगैरे. तर त्यांनी मला नाव पण 2 वेळा घ्यायला लावलं, तर ते पण मी तुम्हाला पुढे ॲड करून देईलच. पण त्या अगोदर ना ह्या पापड भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. ही कशाची चटणी, हे डाळ काय म्हणतात ती? बटाट्याची भाजी. हा का? आणि ही चिंचेची चटणी. चिंचेची चटणी. ठेचा कशाचा आहे तो? लाल मिरची भिजवून केलेला. अच्छा अच्छा. मला ना डिटेल रेसिपी पाठवून. हा चालेल, काहीच अवघड नाही, अगं एकदम सोपं. अहो लय टेस्ट भारी म्हणजे माझ्या पोराला लय आवडली मेन म्हणजे. मला वाटलं तो खायचं नाही, पण खाल्लं त्याने चांगलं. अगं जास्त जण नव्हते ना आपले, मग म्हटलं जाऊ चांगलं काय ते. कांदा बारीक एकच नंबर. चला, तर चला पाहिली ना तुम्ही रेसिपी. काही नाही, त्यांनी ही पिवळी बटाट्याची भाजी आहे आणि त्याच्यावरती चिंचगुळाची चटणी आणि लाल मिरचीचा ठेचा, लाल मिरची मिक्सरमधून काढून भिजवून केलेला आहे. आणि त्याच्यावरती कांदा आणि बारीक शेव. खूप सुंदर झालं होतं, खूप छान टेस्टी. आणि आम्हाला सगळ्यांना 2-2 खायला दिले ते त्यांनी, खूप टेस्टी पण झाले होते. आणि मेन म्हणजे पिल्लूला खूप आवडलं. मला वाटलं तिखट आहे तो खाणार नाही, पण त्याने खूप छान पाणीपुरी म्हणून खाल्लं. ॲक्च्युली ही नगरची फेमस डिश आहे पापड भाजी, पण मी कधी अजून खाल्लेली नाही आहे. मी म्हणजे खरं सांगते, मी अजून गेलेलेच नाही त्या साईडला आणि खाल्लेली पण नाही आहे. आणि पहिल्यांदा मी ह्यांच्याच घरी खाल्ली, तर मला खूप आवडली. तर मी नक्की त्याला ट्राय करेल, मी पण बनवेन घरी कधीतरी. आणि मी जेव्हा बनवेन ना, तर तेव्हा तुमच्यासोबत पण शेअर करेन. मी याची रेसिपी घेईन मी त्यांच्याकडनं आणि तुम्हाला पण दाखवेन की मी कसं बनवलं यांच्याकडनं ती रेसिपी घेऊन. तर चला आता ना मी उखाणे वगैरे दाखवते तुम्हाला. त्यांनी उखाणे पण घ्यायला लावले पोरींनी मला, तर ते पण दाखवते. आणि छान असं डेकोरेशन पण आहे त्यांचं, ते पण पहा. गोट घेतले, पाटल्या घेतल्या, घेतला राणी हार, ठुशी घेतली, चिंचपेटी घेतली, घेतला लक्ष्मी हार, अंगठी घेतली, वेल घेतले, बाजूबंद आणि वाकी, आंबाड्यातली फुलेही घेतली, राहिले नाही काही बाकी, नाकातली नथ घेतली, तन्मणी आणि तोडे, सोन्या चांदीचे घेऊन झाले म्हणून हिऱ्याचे घेतले जोडे,
जोडवी जोड मासोळी पैंजण घेतले पायी, छल्ला पिठला घेतला आता राहिले नाही काही, झाली खरेदी मनासारखी आता करते मी नट्टापट्टा. अगं बाई घाईघाईत तर घ्यायचाच राहिला बिंदी आणि कमरपट्टा, तोही घेतला. बाजारात गेले आणि तोही घेतला. झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली. आणि सागरराव म्हणतात कसे, अगं उठ स्नेहा पहाट झाली. नाव काय घ्यायचं, नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते स्नेहा लक्ष द्या सारे. गळ्यात डोरले सासर आणि माहेर, आहोंनी दिला मला सौभाग्याचा आहेर. शिर्डीचे साई, पंढरपूरचे विठोबा आणि रुखमाई, नाव घेते मी श्रेयांशची आई. पायात जोडवी सौभाग्याची खून, सागररावांचं नाव घेते मी बनसोडेंची सून. तुम्ही घ्या. गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी, विनायकरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. एक निरंजन दोन वाती, अजयराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती. तर मस्त शिवखाणे वगैरे घ्यायला लावले त्यांनी मला, मी पण घेतले. आणि मी पुढे त्यांचं पण एक क्लिप होती माझ्याकडे, ती पण शेअर केली. तेव्हा मी काही यावेळी म्हणजे मी काही नव्हते तिथं, मुलींनीच घेतलेली होती ती क्लिप. आणि हे त्यांनी डेकोरेशन केलं आहे ना, ते हे पण त्यांचं थोडंसं त्यांनी पाठवलं होतं मला हा पण व्हिडिओ, तर मी हा पण व्हिडिओ शेअर केला आहे. तर खूप सुंदर वाटत होतं, डेकोरेशन पण छान केलं होतं, सगळं मस्त केलं होतं. मस्त विठ्ठल रुक्मिणी आईची मूर्ती ठेवली होती. आणि रांगोळी पण खूप सुंदर काढली होती, नथ काढली होती रांगोळीमध्ये मंगळसूत्र, कानातले, बांगड्या, हळदी कुंकाच्या वाट्या आणि नाव काढलं होतं हळदी कुंकू. खूप सुंदर केलं होतं. आणि इथं पण असं बॅकड्रॉपला त्यांनी हळदी कुंकू नावाचे ते पतंगीचं जे मिळतं ना सध्या बाजारात, तर ते होतं. आणि इथं ना खाली तिळगुळाचं असं हे केलं होतं त्यांनी, धबधबा टाईप नाही का आपण पैशांचं करतो कॉईनने भरलेला कलश, तसं त्यांनी तिळगुळांनी भरलेला कलश केला होता. साडी ठेवली होती, सगळे दागिने ठेवले होते मोत्याचे वगैरे. आणि इथं गंगाळ होतं छोटंसं, तर त्यामध्ये पण त्यांनी पाणी आणि फुलं ठेवले होते. आणि तिथंसं पलीकडे हळदी कुंकवाचं ताट ठेवलं होतं. आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. तर म्हणजे ह्या माझ्या पुतण्याच लागतात दोघी पण, आणि त्यांनी दोघींनी केलं होतं. तर खूप सुंदर, मला खरंच कौतुक करावं असं वाटतंय त्यांचं. खूप छान केलं होतं आणि मस्त झालं त्यांचा सगळा प्रोग्राम. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.